योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केलेला आहे। वृत्तपत्राच्या दाव्यानुसार लाडकी बहीणसाठी पात्रता निकषांची पूर्तता न करणाऱ्या 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाडक्या बहिणींना वाटल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी केला आहे। या सरकारने यायच्या पहिले जे काही जनतेला खोटे आश्वासन देऊन आणि राज्याची तिजोरी लुटून आपली सत्ता कशी येईल त्याच्यावरची यांनी काळजी केली आणि राज्याच्या जनतेच्या घामाचा पैसा त्यांच्या सरकारच्या सांगण्याप्रमाणे जे लाभार्थी नाही त्यांनाही यांनी पैसे दिलेले आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे। सरकारचे मंत्रीसुद्धा त्या पद्धतीचं भाष्य करत आहे। निवडणूक जिंकण्यासाठी हे पाप यांनी केलं। जनतेच्या पैशाची सुरक्षा करणं, जनतेच्या हितासाठी निर्णय घेणं हे सरकारची जबाबदारी होती। आणि या बातमी संदर्भात आणखी काही मुद्दे आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, 2,46,00,000 लाडकींना दर महिन्याला 3700 कोटींचा हप्ता। राज्यात 2,39,00,000 लाडक्या दारिद्र्य रेषेखाली आहेत। शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेण्यात आला आहे। 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन आहे। 30 लाख अपात्र लाडकींना 3,700 कोटींचा लाभ मिळाला आहे। दरम्यान पात्र लाडक्या बहिणींची आता योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। काय म्हणालेत एकनाथ शिंदे पाहूया आपण। लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशीच सुरू राहणार, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही। लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक अकाउंट आता चेक करा, कारण राज्य सरकारनं आपला शब्द पाळलाय। जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। तर 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजे 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम मिळाली। पुढच्या बातमीकडे। सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। सैफच्या घरातून तब्बल 200 बोटांचे ठसे मिळालेले आहेत। मात्र पोलिसांच्या अटकेत असलेला आरोपी जो शहजाद आहे त्याचे ठसे मॅच होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे सैफ हल्ला प्रकरणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। सैफच्या घरातल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी शहजाद नाही असा दावा शहजादच्या वडिलांनी केला होता। सैफ अली खानच्या घरात 200 बोटांचे ठसे आढळून आलेत। अटकेत असलेला आरोपी शहजादच्या बोटांचे ठसे या ठशांशी जुळत नाहीत। सीसीटीव्हीत कैद झालेला हल्लेखोर शहजाद नसल्याचा त्याच्या वडिलांचा दावा आहे। सैफला इब्राहिमनं नव्हे तर अफसर झैदीनं रुग्णालयात नेलं। दरम्यान वांद्रे पोलिसांनी आता सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने घेतलेले आहेत। हल्लेखोर शरीफुल इस्लामच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या कपड्यांवरील रक्ताच्या डागांशी जुळवणी केली जाणार आहे। शरीफुलकडून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले होते। सैफवर हल्ला करताना रक्त उडाल्याचा दावा पोलिसांनी केला होता। इतर बातम्यांकडे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी आता CIDने चौकशीसाठी बोलवलेल्या बालाजी तांदळेचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेसाठी तांदळेनं ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप आहे। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे। या व्हिडिओमध्ये बालाजी तांदळे हा ब्लँकेट खरेदी करत असल्याचं CCTVमध्ये दिसतंय। गेवराई शहरातील एका दुकानातून हे ब्लँकेट खरेदी केली आहे। सरपंच देशमुखांच्या आरोपींना हे ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप होतोय। अंजली दमानियांच्या मागणीकडे वळूया। वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट हे ताबडतोब सार्वजनिक करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली। ब्लड, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स पाहायचे आहेत। उद्या संभाजीनगर किंवा पुण्यातून तज्ञ डॉक्टरांना तपासून पाहायला सांगा आणि लवकरात लवकर कराडची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी देखील दमानिया यांनी केली।
ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे, तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचं सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा. आणि खरं तर ज्या मिनिटाला ते योग्य असतील आणि अगदी व्यवस्थित निघतील, कारण माझी खात्री आहे की त्यांना काहीही झालेलं नाहीये, तर त्यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधाराचा आरोप असणाऱ्या वाल्मिक कराडला आणखीन एक झटका बसण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकानं आता वाल्मिक कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या. कराडच्या मालकीच्या सर्व जंगम आणि स्थावर जलमत्ता ज्या मालमत्ता आहेत त्या जप्त करण्याची मागणी करणारा एक अर्ज विशेष तपास पथकानं दाखल केल्याची माहिती समोर आली. मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आल्याचं सांगितलं जाते. दरम्यान वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर त्याची प्रॉपर्टी ट्रान्सफर केली जाते असा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. त्यामुळे आका बाकाच्या सगळ्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्या जप्त करा अशी मागणी धस यांनी केली. फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे. आका बाका चोका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत. आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चाललेलं आहे. आम्ही SITला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. पुढची बातमी आता जन आक्रोश मोर्चाची. बीड सरपंच हत्येविरोधात मुंबईत देखील मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केलं. मोर्चात धनंजय मुंडेंना रावणाची उपमा देण्यात आली. एका आंदोलकानं गळ्यात रावणाच्या 10 तोंडांप्रमाणे आरोपींचे फोटो लावले. त्यामध्ये धनंजय मुंडेंचाही फोटो लावला होता. राष्ट्रगीतानी सांगतोणार आहे कुठल्याही बांधवांनी हलू नये. धनंजय मुंडेंचा फोटो मध्ये होता आणि वाल्मिक कराड आणि इतर जे आरोपी आहेत सरपंच हत्या प्रकरणातील सर्वांच्या आरोपींचे फोटो या रावणाच्या 10 तोंडामध्ये प्रतिकात्मक रूपानं लावलेले होते. सरपंच हत्येविरोधात मुंबईत देखील मोर्चा काढण्यात आला आणि धनंजय मुंडेंना रावणाची उपमा देण्यात आली. पुढच्या बातमीकडे आता. भाजपच्या नेत्यांवर टीका केली म्हणून एकनाथ शिंदेंना उत्तर देण्याची गरज नाही. एक दिवस एकनाथ शिंदेंनाही जमाल गोटा मिळणार आहे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली. अमित शहा हे भाजपचे नेते आहेत. भाजपच्या नेत्यांवर टीका केली जे महाराष्ट्र लुटत आहेत म्हणून एकनाथ शिंदे जे स्वतःला शिवसेनेचे नेते समजतात त्यांना उत्तर द्यायची गरज नाही ना. बघूया जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत. एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदेनाही मिळणार आहे. या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात. जमाल गोटा काय असतो? ईडी आणि CBI आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ आणि 72 तास संडासात बसवू. राऊतांच्या टीकेनंतर आता उदय सामंत यांनी केलेल्या गौप्यस्फोटाकडे वळूया. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतःच उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्याकडे आणला होता असा मोठा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेत नवीन उदय होईल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मला आठवतं की त्यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील आणलेला होता स्वतःचा. आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी त्यावेळी बनलो असेल, मग आता कोणाची बदनामी करायची तर उदय सामंतची बदनामी करायची. त्याच्यामुळे त्यांना कोणामार्फत फोन गेला होता, कोण त्यांच्याशी बोललं होतं ही माझ्याकडे जेवढी इत्थंभूत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही. परंतु मी परवा देखील सांगितलं मी काही पॉलिटिकल एथिक्स पाळतो, निर्बंध पाळतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या मी सोडून देतो. पण माझ्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वतःचा अस्त झाला आहे त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये. राजकीय बातम्यानंतर पुढची बातमी आता पुण्यातून. GB सिंड्रोम आजारानं आता थैमान घातलंय. GB सिंड्रोम आजाराच्या रुग्णांची संख्या आता 73 जाऊन पोहोचली. यात 5 वर्षांखालच्या 3 रुग्णांचा तर 9 वर्षांपर्यंत असलेल्या 13 रुग्णांचा समावेश आहे. 47 पुरुष आणि 26 महिलांना GB सिंड्रोमचा आजार झालाय. त्यातले 26 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आता केंद्रानं देखील या आजाराबाबतचे तपास करण्याचे आदेश दिलेत. केंद्राचं 3 जणांचं पथक लवकरच आता पुण्यात येणार आहे. यात मायक्रोबायोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा देखील समावेश आहे. पुढच्या 48 तासात हे पथक आपला अहवाल देणार आहे. पुण्यात GB सिंड्रोम आजारानं थैमान घेतलं आणि याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले. अजित पवारांनी सिंहगड रोड परिसरात जाऊन प्रत्यक्ष माहिती घेतली. याच परिसरात GB सिंड्रोमचे अनेक रुग्ण आढळलेत.
अजित पवारांनी सिंहगड रोड परिसरातल्या नागरिकांसोबत संवाद साधला. त्यानंतर अजित पवारांनी सर्किट हाऊसवर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जीबी सिंड्रोम आजारावर उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च होतोय, त्यामुळे हा खर्च महापालिकेने करण्याची मागणी नागरिकांनी केली. पुढची बातमी आता छावा सिनेमाबाबत. छावा सिनेमा हा तज्ज्ञांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निर्णय दिलेला आहे. सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. संभाजीराजेंचा अपमान खपवून घेणार नाही. निर्माते दिग्दर्शकांनी तातडीने उपाययोजना करावी. चित्रपटातला आक्षेपार्ह भाग काढून टाकावा लागेल असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय. अनेकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे की त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेप असणारं आहे. तज्ज्ञांनी तो पिक्चर बघावा. खरोखरच त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर त्या निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी काय असेल तो निर्णय घ्यावा, कारण तेवढा मी मोठा नाही असं माझं ट्विट आहे. आणि जर तज्ज्ञांनी सांगितलं की खरोखरच आक्षेपार्थ त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला कुठेतरी धोका निर्माण होतोय, तर तो प्रदर्शित करू नये ही माझी स्पष्टपणाची भूमिका आहे. बातमी आता एसटीच्या तिकीट दरवाढीची. आजपासून 15% एसटीची दरवाढ झालेली आहे. गेल्या 3 वर्षात कुठलीही वाढ झाली नव्हती. एसटी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यानुसार अखेर आता तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही 15%ची दरवाढ असणार आहे. प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार. आजपासून एसटीचा प्रवास महागला आहे. आता जी वाढ झाली ती अमरावतीची जशी 91 झाली, 46 झाली, 47 झाली कुठे कुठे. तर ही जी चिल्लर देण्याची आम्हाला चिल्लर सुटे पैसे देण्याची अडचण निर्माण झालेली आहे. जशी आता अमरावतीची 91 झाली, त्यामुळे आम्हाला 9 रुपये कुठून आणणार आहे याची अडचण झालेली आहे. ती भाडेवाढ ही रावते साहेबांप्रमाणे 5 पटीनेच करण्यात यावी असं आमची मागणी आहे. बघा आपण दरवाढ पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. बघा शिवशाही सध्याचे दर आहेत 335. दादर ते पुणे अंतरासाठी नवे दर असणार आहे 388. मुंबई कोल्हापूर अंतरासाठी सध्याचा दर 840. नवे दर असतील 968. मुंबई सांगली अंतरासाठी सध्याचा दर 870. नवीन दर असेल 997. बघा शिवनेरीसाठी दादर पुणे अंतरासाठी सध्याचा दर आहे 505 रुपये. आता तुम्हाला 580 रुपये मोजावे लागतील. एसटी नंतर पुढची बातमी आता महावितरणबाबत. ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे, कारण तूट भरून काढण्यासाठी महावितरणनं आता वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. गेल्या 3 वर्षात महावितरणची तूट ही 20,000 कोटींवर पोहोचली आहे. त्यामुळे ही तूट वीज दरवाढीतून भरून काढली जाणार आहे. कमी वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र मध्यमवर्गीय तसंच औद्योगिक ग्राहकांना मात्र वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. 101 ते 300 युनिटचा जर तुमचा वीज वापर असेल तर सध्याचा दर आहे 10 रुपये 29 पैसे. आता त्यात वाढ होऊन 25-26 साठी 11 रुपये 14 पैसे, 26-27 साठी 11 रुपये 35 पैसे, तर 27-28 साठी 11 रुपये 53 पैसे अशी वाढ असणार. 301 ते 500 युनिट असा तुमचा वापर असेल तर सध्याचा दर आहे 14 रुपये 44 पैसे, 25-26 साठी 15 रुपये 49 पैसे अशी वाढ होईल. 26-27 साठी 15 रुपये 37 पैसे आणि 27-28 साठी 15 रुपये 58 पैसे अशी दरवाढ असेल. बातम्यात ममता कुलकर्णीबाबत. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिनं आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ केलं होतं, त्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतलाय. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं गेलं, ज्यामध्ये ममता कुलकर्णीला पट्टाभिषेक करून महामंडलेश्वर ही पदवी दिली गेली. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला दीक्षा दिली. या विधी दरम्यान संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवे वस्त्र धारण केले. ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी नावानं ओळखली जाईल. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरून आता वाद निर्माण झालाय. कारण किन्नर महामंडलेश्वर हिमांशी सखी यांनी प्रश्न उपस्थित केला. एका महिलेला महामंडलेश्वर का बनवण्यात आलं? जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याचं नाव किन्नर आखाडा का ठेवलंय, असा सवाल देखील हिमांगी सखीने उपस्थित केला. इतर आखाड्याच्या साधू संतांनी देखील आता ममता कुलकर्णीच्या निर्णयाला विरोध केला. ममता कुलकर्णी जैसी
फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए। किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं। समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहता हूं। पुढची बातमी आता राजकीय गोटातून राष्ट्रवादी काँग्रेसची। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या मागे उभं राहण्याचं आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटलांनी केलंय। दादांवर अन्याय झालाय, त्यांच्या मागे उभं राहायची गरज आहे असं देखील दिलीप मोहिते पाटलांनी म्हटलंय। या राज्यामध्ये कुणावर जर जास्त अन्याय झाला असेल तर तो सर अजितदादांच्यावर झाला। कारण 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी दादा या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित आज राज्याचा चेहरा मोहरा बदलला असता। दुर्दैवाने ते या ठिकाणी शक्य झालं नाही। माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे, या दादांची पाठराखण करणं तुमचं माझं कर्तव्य आहे। भविष्यामध्ये हे नेतृत्व राज्यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री व्हावं ही जी आम्ही स्वप्न पाहतोय त्याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं एवढीच विनंती करतो। बातमी आता बारामतीमधून। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाला समोरासमोर आले होते। मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं तर टाळलंच, मात्र एकमेकांकडे बघितलं सुद्धा नाही। तर दुसरीकडे अजित पवारांना सोडून गेलेले हर्षवर्धन पाटील यांनी मात्र आवर्जून अजित पवारांना नमस्कार केला। तर सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या गटातले मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत संवाद साधताना दिसल्या। दुसरीकडे इंदापूरमधल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकत्र येणं टाळलं। या कार्यक्रमासाठी बारामतीचे खासदार सुप्रिया सुळे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे मात्र उपस्थित होते। मात्र ते प्रेक्षकांमध्ये बसल्याचं दिसून आले। तर अजित पवार मंचावर होते। प्रोटोकॉलनुसार या विभागाच्या खासदार म्हणून सुळे यांनी व्यासपीठावर उपस्थित असणं आवश्यक होतं, मात्र त्या प्रेक्षकांमध्ये बसल्या होत्या। न्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई तथा पुणे न्याय जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यांच्या शुभ हस्ते आता बातमी ठाण्यातून। शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना ठाण्यात घडलेली आहे। एका शाळेच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी शाळेतील शिक्षकांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील ही घटना आहे। या प्रकरणाची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना चोप दिला। यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली। सर ते आम्हाला सतत त्रास देत असतात। ठीक आहे, काम जर काही होत नसेल तर त्यांनी बोललं तर ते बरोबर आहे, पण काम करत असतानाही ते आमच्यासोबत गैरव्यवहार करतात। स्टाफ रूममध्ये येऊन ते बोलतात की तुला मी नंगी करेल आणि पायातनं चप्पल काढून तिला दाखवतात। तर मी त्यांना सिनियर या नात्याने सांगते, सर असं बोलू नका, आपण शिक्षक आहोत। तर ते मला त्यांचा मुलगा त्यांच्या मागे सपोर्ट करत असतो, ज्याचं नाव आशुतोष मिश्रा आहे। तो म्हणतो आपको बोला जा रहा है क्या। पुढची बातमी आता बुलढाणा जिल्ह्यातून। विषारी पाण्यामुळे बुलढाण्यातल्या लोकांना टक्कल पडत असल्यानं आता खळबळ उडाली आहे। मात्र आता त्याच बुलढाण्यातून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येते, कारण जिल्ह्यात तब्बल 107 ठिकाणचं पाणी हे पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य असल्याचं समोर आले। साम टीव्हीच्या हाती हा धक्कादायक अहवाल लागलाय। जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे। त्यामुळे प्रशासनानं आता दवंडी पिटत पाणी पिण्यास योग्य नसल्याची माहिती द्यायला सुरुवात केली। जिल्हाभरातून तसेच लघु प्रयोगशाळा, उपविभागीय प्रयोगशाळा यांच्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून अणुजीव तपासणीसाठी माहे डिसेंबर अंतर्गत 2102 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 103 पाणी नमुने हे दूषित आढळून आलेले आणि त्यांची टक्केवारी 5% आहे। दूषित आलेल्या पाणी नमुन्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर असा पाणी नमुना आपण सूक्ष्मजीवीय तपासणी पुनर्तपासणी केल्यानंतर पिण्यास योग्य आल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी वापरतो। लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमध्ये चहा पिताय तर सावधान, कारण ही बातमी जरूर पहा। एक्सप्रेसमध्ये चहा पिताना 10 वेळा विचार करा, कारण चहा विक्रेते काय प्रताप करतात त्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय। एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये जेट स्प्रेच्या पाण्यानं हा विक्रेता चहाची किटली धुताना दिसतोय। टॉयलेटमध्ये वापरला जाणाऱ्या पाईपमधून तो किटली धुतोय। हा किळसवाणा घाणेरडा प्रकार एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यात काही चित्रित केलाय।
प्रवाशांनी मात्र या व्हायरल व्हिडिओवर आता संताप व्यक्त केला आहे. एका ट्रेनमध्ये चक्क टॉयलेटमध्ये चहाची किटली धुतली जाते. आणि आता राज्यभरातल्या कृषी जगतातल्या काही बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 मधून. खानदेशामध्ये दादर ज्वारीची पेरणी यंदा अपेक्षे एवढी झाली नाही. अनेकांनी कोरडवाहू क्षेत्रात ज्वारीऐवजी हरभरा पेरणी केली. ऑक्टोबरमध्ये पेरलेली ज्वारी पीक आता निसू लागले. नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे गहू पिकाला त्याचा फटका बसू लागला आहे. पिकाला मिळणारे अल्प पाणी आणि उन्हाचा तडाखा बसत असल्यानं गव्हाच्या पिकाचं पाने हे काही प्रमाणात आता पिवळी पडू लागलेले. तसंच गव्हाच्या दाण्यात पूर्ण क्षमतेनं वाढ होत नसल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे मोठ्या प्रमाणात कल दिसून येतोय. उन्हाळा जवळ येत असल्यानं आणि शेतकऱ्यांनी आता टरबूज लागवड करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात यंदा 5,000 हेक्टरहून जास्त शेतकरी टरबूज लागवड करण्याची शक्यता आहे. पपईची मागणी मागील काही आठवड्यांपासून कायम आहे. देशभरातून राज्यातील पपईला उठाव मिळतोय. तसंच यंदा पपईचं पीक देखील चांगलं असल्यानं शेतकरी सांगतायत. सध्या पंजाब, हरियाणा, काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी भागातील खरेदीदार राज्यात पपईची खरेदी करतायत. शिरपूर तालुक्यात आंब्याचा मोहर चांगलाच बहरला आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसलाय. परंतु आता आंब्याच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे पुढील सर्व गणित अवलंबून असणार. देशात विदेशी पालेभाज्यांची मागणी वाढते. यात ब्रोकोली या पालेभाजीला विशेष मागणी असते. नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रात या ब्रोकोली पालेभाजीचा प्रयोग यशस्वी झालाय. या यशस्वी प्रयोगानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना याची शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवता येणार आहे. बाजारात सध्या कापसाचा भाव स्थिरावलाय. कापूस 3,600 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. कापसाच्या भावात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. बाजारात सोयाबीन भावात चढ उतार कायम आहे. सोयाबीनची भाव पातळी आजही 4,100 रुपयांपर्यंत आहे. बाजारात सोयाबीनची आवक चांगली आहे. आणखी काही आठवडे हा दर कायम राहू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. बाजारातील गव्हाची आवक कमीच असून भाव देखील टिकून आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये गवारची आवक आता मर्यादित दिसते. तर भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी गवार मात्र भाव राखून आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतर लाल मिरचीचे भाव वाढलेत. सध्या लाल मिरचीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे 18,000 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातील मिरचीची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. ॲग्रोवन टॉप 10 नंतर आता एक बातमी. जालन्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालन्यात दाखल झाले. थोड्याच वेळात जालन्यातील देवमूर्ती येथील श्री दत्त आश्रम संस्थानला ते भेट देणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रा दौऱ्यातला आता जालना दौरा आहे. ठिकठिकाणी ते आता विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यामुळे दौरा करतायत. आभार दौरा त्याचं नाव आहे. जालना शहरातील आझाद मैदानावर संध्याकाळी 6:30 वाजता एकनाथ शिंदेंची जाहीर सभा देखील होणार आहे. सभेपूर्वी एकनाथ शिंदे आता जालना जिल्ह्यातील डॉक्टर, वकील आणि काही प्रगतिशील शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहे. शिवसेनेचा आभार यात्रा दौरा जालन्यातून आहे. आझाद मैदानावर संध्याकाळी एकनाथ शिंदेंची जाहीर सभा देखील होणार आहे. मात्र सभेपूर्वी ते जालन्यातील मान्यवरांशी संवाद साधणार आहे.
IIT बाबा ISIचा हेर आहे असा आता मेसेज व्हायरल होतोय. खरंच हा बाबा कुंभमेळ्यात हेरगिरी करतोय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. IITN बाबा आलाच कसा असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण याआधी जुना आखाड्याचे महंत यांनीही हा बाबा फेक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या दाव्याची पडताळणी करणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली. याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. IIT बाबाची तुलना निशांत अग्रवालशी करण्यात आली. IIT बाबा आणि निशांत अग्रवाल दोन्ही वेगळे आहेत. अभय सिंग असं IIT बाबाचं नाव आहे. अभय सिंगनं 2008 आणि 2012 साली मुंबईतून शिक्षण घेतलं. IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली. दावा केलेली व्यक्ती ही निशांत अग्रवाल आहे. या निशांत अग्रवालला 8 ऑक्टोबर 2018 ला अटक झाली होती. त्यानंतर ब्रह्मोस मिसाईल प्रकरणात गुप्त माहिती पाकिस्तानच्या ISI ला पुरवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र महाकुंभमेळ्यात असलेला IIT बाबाचा ISI शी संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत IIT बाबा ISI चा हेर असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.